उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच हिंदीची सक्ती केली होती। आता राज ठाकरेंसाठी गर्दी जमणार म्हणून तिथे सहभागी होतात अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तर मराठीवर एकत्र येणं हे काही नवीन वाटत नाही, राजकारणात काय घडेल सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। या मोर्चामध्ये सामील होत असताना तुम्ही जो सक्ती हा शब्दप्रयोग या ठिकाणी केला, हिंदीची कुठेही सक्ती केलेली नाही, हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही, हे मला पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हिंदी सक्ती हा शब्द कुठनं आला हे काल देखील मी सांगितलेलं आहे। हिंदी सक्ती हा शब्द डॉक्टर माशेलकर साहेबांची जी समिती होती, जी फेब्रुवारीमध्ये 22ला याचा अहवाल सबमिट झाला, त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी हा शब्द स्वीकारलाय, त्यांनी हिंदी सक्ती केली, हा जो अहवाल होता तो स्वीकारलेला आहे। आणि तीच लोक आज राजसाहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत। मला असं वाटतं की त्यांचा लोकशाहीतला भाग आहे, कोणी कोणाबरोबर जायचं, परंतु हिंदीची सक्ती करावी हा जो निर्णय झाला त्यावेळी मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेच होते, परंतु आता फक्त त्यांनी ती सक्ती केली होती ही लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी कदाचित 5 तारखेला त्या मोर्चामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असेल। असं आहे की राजकारणामध्ये आज काय ते आहे, उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही। कुठला पक्ष कुठे जाईल, कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे। तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे, ते मागेच मी सांगितलं 2 पवार 2 ठाकरे एकत्रित यावं वगैरे वगैरे, परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही। त्यामुळे ठीक आहे, एकत्रित मराठीसाठी लढा देण्या, कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळपासूनची शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर, त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही। आणि त्यांनी जो तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे, ओके आहे, त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही।